टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुढच्या आठवड्यातच कुठेतरी दुष्काळाच्या झळा पोचू लागल्यात। नाशिक जिल्ह्यामधील अनेक धरणांनी तळ गाठले। नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यांमध्ये जवळपास 35 ते 40% पाणी साठा शिल्लक आहे। आपण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिककुंज या धरणाच्या समोर आहोत। माणिककुंज अक्षरशः आपला मूर्त साठापर्यंत पोहोचले, तळ गाठलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तळ गाठल्याबरोबर माणिककुंज या धरणावरती असलेल्या पाणी पुरवठा योजना त्यासह माणिककुंजच्या पूर्व भागात नांदगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये देखील याचा परिणाम या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये दिसून येणार आहे। माणिककुंज या धरणावरती अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजनेसह माणिककुंजवरती असलेल्या सिंचन व्यवस्थेवरती याचा परिणाम जाणवणार आहे। नांदगाव तालुक्यामध्ये माणिककुंजवरचा धरणाचा मृत साठा आणि शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला आहे। त्या पार्श्वभूमीवर माणिककुंज धरणामुळे येणाऱ्या काळामध्ये नांदगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये तसंच नांदगाव तालुक्यातील पाणी पुरवठ्यामध्ये कुठेतरी त्याचा परिणाम या ठिकाणी जाणून येणार आहे। दुष्काळाच्या झळा एकूणच नांदगाव तालुक्यात लागू लागले असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे। मनोज शेवाळे, टीव्ही मराठी, नांदगाव।